माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काल पाहिलं तर जरांगे पाटलांनी खूप गंभीर आरोप केले होते आणि यांच्यात आज पाहिलं तरी धनंजय मुंडेच्या समर्थकांना आज ओबीसी शिकून या ठिकाणी त्याचा विरोध निषेध केला जातोय। जरांगे पाटील संदर्भात आपण त्याचीच बातचीत करणार। दादा काय सांगाल, आज आपण परळीमध्ये जरांगे पाटील निषेध करतात, काय मागणी असतात तुमच्या? आमचं म्हणणं एकच आहे की महाराष्ट्राचं जे सामाजिक सलोखा बिघडण्याचं जे पाप चालू आहे या संबंध पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील उठलं की एकेरी भाषा करतात। एखादी पोस्ट टाकली कुठल्याही ओबीसी नेत्याचा ह्याला मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, परंतु जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करणं, ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करणं, हाकेवर हल्ला करणं, कुठल्या कर्नरवर हल्ला करणं, या लोकशाही आहे का नाही? आणि जरांगेने काही बोललं तर त्याच्याबद्दल कुणीच काही बोलायचं नाही। प्रशासनसुद्धा त्याच्यावर कुठलाही गुन्हा नोंद करीत नाही। त्यांच्यावर गुन्हा नोंद करतात एखाद्या ओबीसीच्या माणसानं एखादी पोस्ट टाकली मुलानं त्याच्यावर गुन्हा नोंद करायचा, एकेरी भाषा वापरायची, ओबीसीच्या लोकांना टार्गेट करायचं। या ठिकाणी मत मांडण्याचा लोकशाहीमध्ये जो अधिकार आम्हाला लोकशाहीने दिलेला तो अधिकारावर गळचेपी होण्याचे पाप या संबंध महाराष्ट्रामध्ये होऊ घातलंय आणि ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये परवडणार नाही। या महाराष्ट्रात ओबीसीनं राहायचं का नाही? गावगावचं गल्लीगल्लीतलं सामाजिक वातावरण बिघडत आहे। आरक्षणाचा मुद्दा इकडंच राहिला, निवडणूक आली की कुठलं तरी टार्गेट करायचं, काहीतरी स्टंटबाजी करायची, ही भूमिका महाराष्ट्रासाठी हिताची नाही। आरक्षण हा विषय वेगळा आहे, परंतु आज निवडणुकीची आचारसंहिता लागली, निवडणुकीचं वारं समोर आहे, काहीतरी स्टंट करायचं, काहीतरी करायचं आणि जाणीवपूर्वक ओबीसीला टार्गेट करायचं, समाजामध्ये फूट पाडायची, ही भूमिका महाराष्ट्रासाठी निषेधार्थ आहे। मग जे कोणी असतील त्यांचा मी जाहीर निषेध करतो की जे कोणी महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडतात। काल मनोज जरांगे यांनी खूप गंभीर आरोप केले की मला 2 कोटीची सुपारी दिली, मला मारण्याचा कटरची रचना केला, त्यांनी म्हणण्यात आले। अहो हे त्यांना तरी शोभलं पाहिजे, सुपारी कुणं दिली, कार्यकर्ते कुणाचे होते ऐकायचं का तुम्हाला? दाखवू का मी त्याच्या आईचं आणि त्याच्या बायकोचं स्टेटमेंट? तुम्ही ऐकलं असेल काल, तर तुम्हाला बघायचं असेल तर हे बघा, हे कार्यकर्ते कुणाचे आहेत आणि कोण आहेत हे ऐका, त्याच्या बायकोचं आणि त्यांचं म्हणणं तुम्हाला हे बघा, क्लिप पाहिजे असेल तुम्हाला क्लिप देतो। हे त्याची बायको सांगते की टेटसुद्धा आमचे जरांग्याचेच आहेत, त्याची आई सांगते आम्ही कापूस वेचून आम्ही जरांग्याचंच काम केलेलं आहे आणि ते माणूस त्यानंच माणसं पाठवायचे, त्यानंच सगळं करायचं आणि कुणाचं तरी एवढ्या मोठ्या नेत्याचं ज्यानं की आयुष्य त्याच्यासाठी घातलेलं 30-30 वर्ष झालं काम केलं, त्याचं एका 0 मिनिटात त्याचं राजकीय उद्ध्वस्त करण्याचा कट ह्या जरांग्याने केलेला आहे। जाती प्रत्येक पहिलं जातीचा उल्लेख केला जातो, वारंवार ओबीसीला टार्गेट केलं जातं। कोण करतंय हे जातीभेद? कोण करतंय? तुम्ही ऐकलं असेल, ह्याला कुणा अधिकार दिला ह्या जरांग्याला? की वंजारी समाजावर काल बोलला की ह्या वंजारी समाजात धनंजय मुंडे जन्माला आला, हे असा इतका असा माणूस आहे का? बाबा आम्ही म्हणायचं का की अमुक जातीत असला नालायक माणूस जन्माला आला, ह्या नालायक माणसामुळे सामाजिक सलोखा बिघडला, आम्ही म्हणायचं का असं? आम्हाला तोंड नाही का? आम्हाला बोलता येत नाही का? अशा मूर्ख माणसाचा आम्ही जाहीर निषेध करतो। काय मागणी असेल दादा आपण निषेध करतात जरांगे पाटील? पिढ्यानपिढ्या जातात असं बहुजनांचं नेतृत्व तयार व्हायला धनंजयजी मुंडे साहेब हे बहुजनांचं नेतृत्व आहे। हे कपटी कारस्थान करून गेली 5 वर्ष झालं सतत धनंजय मुंडे यांना मीडिया ट्रायल, जाती धर्माच्या द्वेषातून, जातीय द्वेषातून सतत टार्गेट केलं जात आहे। कोणत्या कारणातून फक्त धनंजय मुंडेच का टार्गेट केला जातो याचा सुद्धा आज महाराष्ट्रानं विचार करणं गरजेचं आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या कमी असलेल्या जातीतल्या नेतृत्वाला जर असं डॅमेज करण्याचा प्रयत्न चालू असेल तर महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने हे ओळखलं पाहिजे की ओबीसी समाजातील बहुजन समाजाचा जो नेता आहे तो संपवण्याचं कटकारस्थान या महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी जनतेनं हे धुडकावून लावलं पाहिजे आणि हे जातीय अंताची लढाई कुठंतरी थांबली पाहिजे। दररोज गावकुसामध्ये राहणारी लोकसुद्धा आज जातीय द्वेषातून एकमेकाला पाहत आहेत, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण हे संविधानिक मार्गाने लढलं पाहिजे, परंतु व्यक्तिगत आरोप एखाद्या नेत्यावर केले नाहीत पाहिजे, कारण असं नेतृत्व व्हायला 30-30 वर्ष लागतात। 30 वर्षानंतर हे नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे आणि ते आम्ही तळहातातल्या फोडासारखं जपलेलं आहे आणि कुणीतरी यायचं आणि त्या नेतृत्वाला सतत बदनाम करायचं हे परळीची जनता आणि महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही आणि आम्ही धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि परळीतली जनतासुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहील असं मी लोकप्रतिनिधी पाहिलं तर एका भाषेत उल्लेख केला जातो, त्याला शिवगाळ केली जाते, मात्र सरकार का गप्प आहे?
सरकार अशा लोकांवर का कारवाई करत नाहीये? सरकारने याच्यावर कठोर उपाययोजना लादली पाहिजे. मुख्यमंत्री हा संविधानिक असतो, उपमुख्यमंत्री संविधानिक असतात. या ठिकाणचे अनेक विद्यमान मंत्री संविधानिक पदावर आहेत. त्यांना एकेरी बोलणं, शिवराळ भाषेत बोलणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे कधी थांबणार आहे? शासनाने याच्यावर कठोर कारवाई केल्यानंतरच हे थांबणार आहे. शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की असं कुणी वक्तव्य करत असेल, शिवराळ भाषा वापरत असेल, याला वेळीच पायबंद घातला नाही तर महाराष्ट्रामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. जाणीवपूर्वक जरांगे पाटील ओबीसीला टार्गेट केलं जाते, एकेरी भाषेत त्याला उल्लेख केला जातो. कसं पाहता? जरांगेवर कुणाचे आणि कसे संस्कार झालेत हाही संशोधनाचा विषय. कुणाला एकेरीत बोलायचं, कुणाची आई माय काढायची. धनंजय मुंडे साहेबाबद्दल बोलते वेळेस ह्याच्या माईंनी ह्याला जन्मच कसा दिला? अरे जरांगे, तू कशाला, कुठल्या संस्कारात, तुझ्या कुणाच्या संस्काराने जन्म घेतलास हे संशोधनाचा विषय. कुणावर एकेरी बोलत असताना आपण दुसऱ्यावर टीका केली तर पुढचाही टीका करेल ना. राज्याचे मुख्यमंत्री असे यांच्यासोबत त्यांनी टीका केलेली आहे. काय ज्याची लायकी नाही आता त्याला उठायचं, मुख्यमंत्रीवर टीका करायची, आमच्या धनंजय मुंडे साहेबावर टीका करायची, भुजबळवर. स्वतःची लायकी काय हे जरांगेनी बघायला पाहिजे. अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. हो, काल तर जाहीर असे मीडियावर येऊन धमक्या देतोय. मग त्याच्यावर आज आम्ही जर NC दाखल करायला जाऊ किंवा मीडियानी त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन प्रशासनावर दबाव टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. हा धमक्या देतो जाहीररित्या, म्हणजे कुणी त्याच्या विरोधात बोलूच नाही. साधी एखादी सर्वसामान्य माणसाने एखादी फेसबुक पोस्ट बी केली तर त्यांच्यावर सरकार गुन्हा दाखल केले जाते. आणि एखाद्या माणसाकडे एखादी भाषेत बोलत असेल मग त्याच्या काय गुन्हे सरकार का दाखल करत नाही? सरकार जरांगेच्या दबावाखाली काम करते. सरकारला जरांगे म्हणील तेच करायचंय. आणि इतर समाजाचा कुणी बोललं त्याची साधी दखलही घ्यायची नाही. मग जरांगेनी सरकार चालवावं आणि ह्या बाकीच्यांनी गप्प बसावं, हाच विषय चाललाय सध्या. आताच का, आता इलेक्शन लागले साधं. हा, इलेक्शन टार्गेट करायचं, मराठा समाजला काहीतरी दिशाभूल करायची आणि धनंजय मुंडेवर टीका करायची. ते ओबीसीचे एक टीका केली की मराठा समाज ऑटोमॅटिक दुसऱ्या बाजूला जाईल. हे धोरणात्मक म्हणजे चाल चालली त्यांची. आता काय तुमची मागणी असणार? ऐकलं तुमच्या सगळ्यांची काय मागणी असणार? आमचं मागणी एकच आहे की कोणी जे चुकीचं कायद्याचं जे उल्लंघन करतोय त्याच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजे आणि सामाजिक सलोखा बिघडू नये. ही जबाबदारी सबंध समाजाची आणि शासनाची आहे. आता आपली पुढची भूमिका काय असणार? आता पुढच्या भूमिका जर यावर नाही थांबलं, हे काय राजकारणापुरतं हो, पुढं काय भूमिका आहे? पुढं आमची भूमिका एकच आहे की सामाजिक सलोखा टिकला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. याच्यासाठी आम्ही भारतीय नागरिक म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जे कुणी एकेरी वक्तव्य करतात अशा लोकांना गुन्हे दाखल केले पाहिजे सरकारने. केले पाहिजे, परंतु करायचे कुणं? कारण ज्या लोकांनी ज्या पद्धतीनं चालली सध्याची दादागिरी ती चुकीच्या पद्धतीनं चालू आहे. महाराष्ट्राचं वातावरण जर बघितलं, संबंध लोक बघतायत त्या पद्धतीनं चालू आहे. म्हणजे या पद्धतीवर याला पायबंद घातला पाहिजे, शासनाची जिम्मेदारी आहे. कोण करतं दादागिरी? कोण करतं दादागिरी? आता सगळ्याच्या समोरच आहे. जरांगे पाटील सर्वांनाच शिवाय देतात एकेरीवर. मग सरकारने ते गुन्हे का दाखल करत नाही सरकार? आमचं तेच म्हणणं आहे ना. आता तो संशोधनाचा विषय, त्याच्यावर काय बोलणार आहेत आपण? सरकारची भूमिका काय आणि सरकारनं का प्रशासन दबावत आहे? कुणी बोलला एखादा अधिकारी त्याला जातीचं टार्गेट करायचं, त्याच्यावर माहितीचा अधिकार द्यायचा किंवा एखादा कोणी कारवाई करायला गेला त्याला सस्पेंड करण्यासाठी काय प्रयत्न करतात, ही भूमिका चालू आहे महाराष्ट्रात. काल धनंजय मुंडेचा पियाचा एक उल्लेख केला, ते साळवे नावाच्या मुलाचा, की त्याचा काय संबंध नाही? नाही, काहीही संबंध नाही. त्या प्रकरणाशी सुद्धा कुठलाही संबंध नाही. फक्त हे राजकीय हेतूने प्रेरित विषय आहे आणि तो विषय हा थांबला पाहिजे. हे होतं पाहिजे की हा विषय थांबला पाहिजे आणि ज्या अशा कोणी वक्तव्य करते त्यांच्यावर तात्काळ गुन्हे देखील झाले पाहिजे, अशी भूमिका आता बांधून केली जात आहे. कॅमेरा पर्सन विनोदसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.